नमस्कार, मी रणजित सर. मॅथ बाय रणजित सर या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. आणि आपल्या बेसिक लेक्चरमध्ये सुद्धा जसं संख्याशास्त्रामधला आपण आता नैसर्गिक संख्या आणि त्यांचे प्रकार आपण बघितले. देन त्याच्यानंतरचं व्हिडिओ लेक्चर आपण बनवणार आहे समसंख्येचं. तर आजचा पूर्ण टॉपिक समसंख्येबद्दल असणार. समसंख्या म्हणजे नेमकं काय? समसंख्या म्हटलं तर याची डेफिनेशन आपल्याला करता येईल. ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी कोणती एक संख्या असेल तर त्या संपूर्ण संख्येला समसंख्या असे आपण म्हणतो. ठीक, याला इंग्लिशमध्ये इव्हन नंबर असे सुद्धा म्हणतात. जर हे झाले डेफिनेशन. म्हटलं तर आपण काय म्हटलं इथे, ज्या संख्येचे एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी कोणताही एक अंक इथे असणार. ठीक, दे मग यानुसार जर आपण इथे जर मेंटेन जर केला तर लक्षात ठेवा आता त्यामध्ये आता देन त्याच्यानंतर क्रमवार समसंख्यांची बेरीज, किंवा आपण क्रमवार म्हटलं तर मला सांगा 2 नंतर क्रमवार येणार आहे. 2 नंतर काय म्हणणार तुम्ही? 4, 4 नंतर 6 अशा पद्धतीने. मी जर 54 म्हणत आहे तर क्रमवार म्हटलं तर काय होणार? तुम्ही नंतरची म्हटलं तर 54 नंतर 56 म्हटलं तर, आणि तेच अगोदरची जर म्हटलं तर म्हणजे काय होणार? जसं 90च्या अगोदरची क्रमवार समसंख्या कोणती? तुम्ही म्हणणार काय? 88. अशा पद्धतीने तुमचा जो आहे. परंतु क्रमवार समसंख्येतला फरक कितीचा आहे म्हटलं तर, फरक जर म्हटलं इथला फरक जर आपण क्रमवार समसंख्येतील फरक म्हटलं तर नेहमी कितीचा असतो? 2चा. मग ते पुढे जाणे असेल किंवा मागे जाणे असेल त्यामध्ये तसाच मेंटेन होणार. तर देन त्याच्यानंतरचा हा झाला बेसिकचा पार्ट. आणि देन त्याच्यानंतरचा इथे तुम्हाला ॲक्च्युली क्वेश्चन कसे विचारतात त्यानंतर आपण ते इथे बघणार आहे. जसं क्वेश्चन पॅटर्न. आता हे जे क्वेश्चन आहे प्रत्येक एक्झामला तुमच्या कोणती स्पर्धा परीक्षा द्या त्यामध्ये तुम्हाला इथे इव्हन महाराष्ट्र बेस और तुमचं पूर्णपणे सेंट्रल त्यामध्ये सुद्धा विचारलेले क्वेश्चन आहेत. इव्हन पोलीस भरतीला तर खूप वेळा यावरचे प्रश्न डायरेक्टली दिसून पडतात. तर यासाठी तुम्हाला काही फॉर्म्युलेज माहिती असणे आवश्यक आहे. फॉर्म्युले नाही माहिती असले तरी पण आपल्याला उत्तर काढता येते. पण आता मला सांगा, तेच उत्तर काढणं फॉर्म्युला जर माहिती असेल तर विदिन सेकंदात होते, आणि जर माहिती नसेल तर तुम्हाला त्याला वेळ जास्त लागतो. अल्टिमेटली पर्पज एकच आहे मित्रो, की तुमचं उत्तर लवकर यायला पाहिजे आणि टाइम कमी लागला पाहिजे. हे दोनच पर्पज आहे. त्याच्यामुळे नैसर्गिक संख्या म्हणजे संख्याशास्त्र जो चॅप्टर आहे पूर्णपणे फॉर्म्युला बेस आहे. तुम्हाला फॉर्म्युला रटणे अत्यंत आवश्यक आहे. जर तुम्ही इथं रट्टा मारायचा आहे का तर हो, तर लक्षात ठेवा. मग n इंटू मग याचा फॉर्म्युला काय होणार? तुमचं जे नैसर्गिक संख्येचा फॉर्म्युला आहे तोच आहे, फक्त तिथला डिवायडेड 2 राहणार नाही. n इंटू n प्लस 1. आता नेहमीप्रमाणे आपण सरासरीमध्ये काय कॅन्सल करत असतो? n गेट कॅन्सल म्हणजे इथं राहणार काय? मग तुमचा n प्लस 1. बस एवढं तुमचे 2 फॉर्म्युलेज इथे मेंटेन जर केले तर डायरेक्टली आपल्याला या क्वेश्चनकडे आपण जाता येईल. ठीक आहे. तर आता जर इथे म्हणत आहे, लक्षात घ्या, जर सपोज पहिल्या क्वेश्चन असेल पहिल्या 16 किंवा पहिल्या 16 समसंख्यांची बेरीज किती? पहिल्या 16 म्हटल्यानंतर लक्षात घ्या यार मित्र, पहिल्या 16 म्हटलं तर यांची व्हॅल्यू किती? मग तुमची जी दिलेली आहे 16 तर 16. मग आता फॉर्म्युला बेरीज जर म्हटलं तर बेरीजमध्ये काय आहे? तुमचं दिलेली संख्या त्याच्या समोरची संख्या गुणाकारात घेणे फक्त. क्लिअर की नाही? म्हणजे काय होणार? यांची व्हॅल्यू किती आहे? 16. 16 अधिक 1 काय होणार तुमचं? देन त्याच्यानंतर बघा 16 गुणिला काय होणार? ब्रॅकेट आणि ब्रॅकेटच्या बाहेर संबंध गुणाकाराचा 16 अधिक 1 काय होतं तुमचं? 17. मग आता तुमचं सांगा इथे 16 7 किती? 112. देन त्याच्या हातचा 11. देन त्याच्यानंतर काय? 16 के 16, 16 ने 11 किती होत आहे? 27. अशा पद्धतीने तुमचं उत्तर काय होणार? 272. दिस इज द करेक्ट आन्सर. समजत आहे का? मग आता इथं एवढं लिहिण्याची गरज आहे का? डायरेक्टली तुम्ही या स्टेपकडे मेंटेन करू शकता. म्हणजेच तुम्हाला पहिल्या 16 जर म्हणताय 16 गुणिला काय करणार? 17. जर तुमचं 50 जर म्हणताय 50 गुणिला काय करणार तुम्ही? 51. अशा पद्धतीने तुमचं तिथे करणे आवश्यक राहील. असं डायरेक्टली उत्तर तुमचं मेंटेन होणार. पुन्हा एक क्वेश्चन बघूया, पण त्या तत्पूर्वी तुम्ही व्हिडिओला पॉज करा. देन आधी तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा. देन त्याच्यानंतर मग आपलं विश्लेषण बघा. ठीक आहे. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, जर म्हटलं पहिल्या 29 समसंख्यांची क्रमवार समसंख्यांची बेरीज किती? तर सोडवले तुम्ही
तर बघा आता क्वेश्चन बघा, इथे पहिल्या 29 म्हटलं तर पुन्हा यांची व्हॅल्यू किती आहे, यांची व्हॅल्यू तुमची 29. मग आता देन त्याच्यानंतर यांची व्हॅल्यू इथे तुमचा प्रश्न पडला असेल. आपल्या बॅचमध्ये नेहमी याचा प्रश्न पडतो. आता तुम्ही माझ्यासोबत डायरेक्टली कॉन्टॅक्टमध्ये नाही, परंतु मला ते माहिती आहे तुमचे प्रश्न काय पडले असणार. ठीक आहे. तर तुमचं असं मत असेल की 29 कसं काय, 29 तर विषम संख्या समसंख्या नाही, ज्याच्या एकक स्थानी तुमचे 0 2 4 6 8 असं तुम्ही म्हटले, पण इथे तुम्ही 9 लिहिले, ही कोणतीही विषम संख्या. मित्र जरा लक्षात घ्या यार, इथं तसं नाहीये. तर इथं काय, तर निश्चितपणे आता बघा, पहिल्या मी जर 3 म्हटलं, पहिल्या 3 समसंख्या कोणत्या, पहिल्या 3 समसंख्या म्हटलं, पहिली कोण 2, नंतरची कोण 4, नंतरची कोण 6, हे झाले तुमचे पहिले 3. म्हणजे मी 3 म्हटलं तर म्हणजे 3 पर्यंत गेला आहे का, 3 आहे का नाही, तर 2 4 6 अशा. मग 29 पहिल्या 29 म्हटलं तर त्याच्या दुप्पट म्हणजे 57 किंवा म्हणजे तुमचं 58 पर्यंत वगैरे तिथे जाण्याचे चान्सेस आहेत, 58 60 पर्यंत. तर म्हणून लक्षात घ्या, म्हणजे पहिल्या 29 म्हणजे जर तुम्हाला पहिल्या अशा पद्धतीने म्हणत असेल तर नो डाऊट डायरेक्टली क्लिअर करा, ते यांचीच व्हॅल्यू असते. डायरेक्टली यांची व्हॅल्यू काय घेणार तुम्ही 29. मग आता तुमचा मुद्दा क्लिअर झाला असेल असं मला वाटते. तर आपण पुढे जाऊया. तर ते त्याच्यानंतरचा 29 गुणीला काय होणार, त्याच्या समोरची संख्या म्हणजे 30 आणि भागीला 2 आहेत का, नाही, अजिबात नाही, फॉर्म्युलामध्ये नाही, आपण तिथं मेंटेन सुद्धा केले नाही. म्हणजे यांचा गुणाकार जर केला तर 29 त्रिक किती होते 87 आणि वरचा एक 0 म्हटलं तुमचा यांचा गुणाकार काय होणार 870. ज्यांना झेपत नाही 29 गुणीला 30 करा, म्हणजे 3चा पाडा म्हणा, असंही करू शकता. त्याच्यानंतर हा उत्तर तुमचा मेंटेन राहणार आहे. क्लिअर, ओके. आय होप तुम्हाला समजलं असेल. आपण आता एकदा सरासरीचे 1-2 क्वेश्चन इथे डिटेक्ट करूया. जसं फॉर एक्झाम्पल देन तर सरासरीचा क्वेश्चन जर बघितला आपण, सरासरीचा क्वेश्चन काय होणार बघा. जर मी म्हणताय आता बघा, पहिल्या 200 समसंख्यांची सरासरी किती, क्रमवार समसंख्यांची सरासरी किती, पहिल्या 200. मग पहिल्या 200 म्हटलं तर पुन्हा यांची व्हॅल्यू किती आहे 200. मग आता सांगा तुम्ही तोंडी उत्तर सांगणार की नाही. काय 200 म्हटलं तर त्याच्या समोरची संख्या म्हणजे काय होणार यार, 200 अधिक 1 म्हटलं तर डायरेक्टली n+1. काय आहे n+1, 200 अधिक 1 म्हटलं तर 201. किती झटक्यात उत्तर आला, पण केव्हा, जेव्हा तुम्हाला फॉर्म्युला माहित असेल तेव्हा. समजत आहे का. म्हणून लक्षात ठेवा, फॉर्म्युला माहिती करणे अत्यंत आवश्यक राहील. म्हणून नाहीतर बोंबलत बसा तुम्ही. मोजा आता एक काय करणार तुम्ही, जसं मग आता सरासरी म्हटलं तर काय होते, एकूण घटकांची बेरीज आपण एकूण घटक. पण लक्षात घ्या, पहिल्या 200 म्हटलं तर काय 2 अधिक 4 अधिक 6 अधिक असं करता करता 400 पर्यंत जाणे आणि डिवायडेड बाय 200 करणे. हे नॉट अ जोक. तुम्ही किती कॅल्क्युलेशन फास्ट असला तरी तुम्हाला 5 ते 6 किंवा 10 मिनिटं कमीत कमी सांगत आहे, त्याच्यापेक्षा इव्हन जास्तच लागणार. म्हणून त्या एवढं भानगडीत करण्यापेक्षा डायरेक्टली एक फॉर्म्युला n+1 देन गेम ओव्हर. समजत आहे का. मग पहिल्या 200 म्हटलं तर उत्तर काय ना 201, समोरची संख्या, डायरेक्टली उत्तर. एवढं करण्याची गरज नाही. समजत आहे, ओके. देन डन. पुढचं त्यानंतरचा जर अजून एक क्वेश्चन जर आपण घेतला, पुन्हा तेच प्रोसिजर. मी जेव्हा दुसरा क्वेश्चन घेत आहे तुम्ही व्हिडिओला पॉज करणे आणि देन स्वतः सोडवणे, देन त्याच्यानंतर आन्सर डिटेक्ट करणे. क्लिअर. मी जर म्हणताय की पहिल्या 251 क्रमवार समसंख्यांची सरासरी किती, तर पहिल्या 251 म्हटलं त्याच्या समोरची संख्या काय 252. असं डायरेक्टली उत्तर यायला पाहिजे. ठीक आहे. पण केव्हा येते मित्र, जेव्हा फॉर्म्युला माहित असेल तेव्हा. म्हणून लक्षात घ्या, 251 अधिक काय होणार 1 म्हटलं तर तुमचं 252. दिस इज द करेक्ट आन्सर. समजत आहे का. मग यानुसार तुम्हाला इथे मेंटेन करावं लागेल आणि असे उत्तर तुम्हाला झटक्यात उत्तर काढण्यासाठी तुम्हाला जरा थोडं फॉर्म्युले पाठ ठेवावं लागेल, कारण यावरचे प्रश्न विचारलेले आहेत, भविष्यात विचारणार. म्हणून डेफिनेटली तुमचं आता काही दिवसात म्हणजे तुमचं पोलीस भरतीचा वगैरे इनॉग्रेशन होणार, तेव्हा तर तुम्हाला नक्की याचा फायदा होईलच. याचा आपण कंटिन्युअसली हा सिरीज चालू ठेवूया, तुम्हाला निश्चित याचा मदत होईल. म्हणून इतर विद्यार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा, म्हणजे त्यांचा पण इथे हे व्हिडिओ बघून त्यांना सुद्धा जरा फायदेशीर ठरणार पूर्णपणे. ठीक आहे. दे मग आता यामध्ये तुम्हाला हे झाले तुमचे डायरेक्टली, पण गटवाले क्वेश्चन येणार. मग गटवाले क्वेश्चन आले तर तुमचं जसं सपोज 2 ते म्हणणार किंवा 14 ते 56 या दरम्यानचं तुमचं
समसंख्यांची बेरीज किती. मग या टाईपचे जे क्वेश्चन आहे आपण नैसर्गिक संख्या, समसंख्या आणि विषम संख्या एकंदरीत तुमच्या गटवाले आपण एकत्रच घेऊया, म्हणजे तुमचं क्लिअरिटी एकाच लेक्चरमध्ये पूर्णपणे होणार. क्लिअर? मग ओके. देन व्हिडिओ आवडत असेल तर इतर विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा, आणि जर तुम्ही या आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका. देन बेल आयकॉन तिथे ऑन करून ठेवा, जेणेकरून नवीन जेव्हा व्हिडिओ येईल तुम्हाला ते डायरेक्टली तुमच्या नोटिफिकेशन मिळणार आहे त्याची. ठीक आहे, ओके. ते म्हणून शेवटी अजून एकदा सांगून देतो, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. भेटूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये.